बातमी आहे अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातली। अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो आता समोर आलेला आहे। या हल्लेखोराचा फोटो साम टीव्हीच्या हाती लागलाय। आपण हा हल्लेखोर आपल्या स्क्रीनवर पाहू शकतो। मध्यरात्री 2:33 आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून या हल्लेखोराच्या शोधासाठी पोलिसांची 10 पथकं आता रवाना झालेली आहेत। हल्लेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आहे आणि आता 10 पथकं पोलिसांनी तयार केलेली आहेत। सैफवर हल्ला करणारा हाच तो हल्लेखोर आहे आणि त्याचा फोटो आता साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। साधारण 2:33 ही फुटेज आहे। 1:30 वाजताच्या सुमारास सैफवर हल्ला झाला होता आणि त्यानंतर हल्लेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून आता या हल्लेखोराचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। सैफ अली खानवर हल्ला झाला आणि त्यानंतर हल्लेखोराचा फोटो आता साम टीव्हीच्या हाती आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। हल्लेखोराचा फोटो आता साम टीव्हीवर समोर आलेला आहे। कशा पद्धतीने आता पथकं तयार करण्यात आलेली आणि शोध एकूणच सुरू झालेला आहे? नक्कीच हल्लेखोराचा फोटो जो आहे तो समोर आलेला आहे। जवळपास रात्री 1:30 ते 2च्या सुमारास या हल्लेखोराने सैफ अली खानवरती हल्ला केला होता आणि त्यानंतर पलटणाची ही सीसीटीव्हीमध्ये हल्लेखोर हा कैद झालेला होता। आपण जर बघितलं तर हल्लेखोराच्या पाठीवर एक सॅक बॅग देखील आहे आणि या चोरीच्या उद्देशाने सैफ अली खानच्या घरामध्ये घुसल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। आरोपी हा रेकॉर्डवरचा असू शकतो असा देखील पोलिसांचा अंदाज आहे, कारण मध्यरात्री सैफ अली खानवरती हल्ला केल्यानंतर आरोपी पसार झाला होता आणि आरोपी सतत त्याचं लोकेशन बदलत असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। जवळपास 15 टीम, यातील 8 टीम ह्या मुंबई पोलिसांच्या आहेत तर 7 टीम ह्या मुंबई गुन्हे शाखेच्या आहेत। अशा 15 टीम ह्या आरोपीच्या मागावरती आहेत। आरोपीने शेजारील बिल्डिंगमधून भिंत चढून सैफ अली खानच्या इमारतीत प्रवेश केला होता। त्यानंतर तो लिफ्टच्या सहाय्याने सैफ अली खानच्या घरी गेला आणि सैफ अली खानचा मुलगा होता त्या मुलाच्या बेडरूममध्ये असताना त्याने तो असल्याची माहिती ही त्या बेडरूममध्ये असलेल्या मेडला मिळाली। तिने आरडाओरड केला असता या हल्लेखोराने पहिले तिच्यावरती हल्ला केला आणि जेव्हा या दोघांमध्ये जो झटापट सुरू होती तेव्हा सैफ अली खान मध्ये पडला। त्याने आपल्या मेडला वाचवण्याचा प्रयत्न केला असता सैफ अली खानवरती देखील या हल्लेखोराने हल्ला केला। सैफ अली खानवरती जवळपास 6 वार या हल्लेखोराने केले। एक त्याच्या मानेत लागला तर दुसरा मणक्याला लागला, त्यासोबतच त्याच्या हातावर देखील एक गंभीर असा स्वरूपाचा वार होता। सैफ अली खान त्यानंतर तात्काळ स्वतःच रुग्णालयात गेला। जो काही चाकूचा भाग सैफ अली खानच्या मानेत राहिला होता तो डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून बाहेर काढलेला आहे। आता सैफ अली खान हा आउट ऑफ डेंजर असल्याचं म्हटलं जातं। आता नक्कीच आता हा जो फोटो समोर आलेला आहे सचिन, त्या माध्यमातून त्याची ओळख पटवण्यात आलेली आहे का? कारण की अगदी स्पष्ट फोटोमध्ये तो दिसतोय, त्यामुळे सैफ अली खानच्या घरी जेही कोणी कर्मचारी आहेत, त्यांचे मदतनीस आहेत किंवा कुटुंबातले जे सदस्य आहेत त्यांच्या ओळखीचा किंवा त्यांच्या संपर्कात आला होता का, हा काही माहिती मिळालेली आहे का? नक्कीच मगाशीच पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे की या आरोपीची हल्लेखोराची ओळख जी आहे ती पटलेली आहे आणि पोलिसांच्या सूत्रांची अशी देखील माहिती आहे की हा आरोपी रेकॉर्डवरीलच असल्याची दाट शक्यता आहे आणि त्याला सगळे खाचखळगे माहिती आहेत। एवढंच नव्हे तर पोलिसांच्या अनेक टीम त्याच्या मागावर असल्याची देखील त्याला कल्पना असू शकते आणि म्हणून आपण बघतोय की हल्लेखोर हा सतत त्याचं लोकेशन चेंज करतोय आणि म्हणून पोलिसांच्या अनेक टीम त्याच्या सध्या मागावर आहेत। अद्याप हा हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये, मात्र लवकरात लवकर आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू असा दावा सध्या पोलिसांकडून केला जातो। आता हल्लेखोराचा फोटो तर समोर आलेला आहे आणि पोलिसांकडून पूर्ण शर्थीचा प्रयत्न केले जाणार आहेत त्याला पकडण्यासाठी। सचिन, आपलं असंच लक्ष असू द्या त्या पूर्ण घटनाक्रमाकडे। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।